नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या रेसिपी चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहे वाम फिश करी. चला मग पुढे रेसिपी बघूया. आज बनवायची आहे वाम फिश करी. हे बघा, असं मस्त व्हाईट वाम आणलेलं आहे. एका कढईत थोडं तेल घालून त्याला शालो फ्राय करून घेऊया. आधी आपण जिरं घालूया, थोडीशी हळद, अद्रक लसूणची किंचित पेस्ट घातली आहे. यात आपण आता वाम टाकून घेऊया. थोडंसं मीठ घालूया, त्यानंतर हलवून घेऊया, म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जाणार. मग ग्रेव्ही खूप भारी बनणार. आता यांचं कच्चापणा निघून जातो तोवर आपण मसाला बनवून घेऊया. वाटण्यासाठी मी घालणार आहे अद्रक, लसूण, कांदा, टोमॅटो, ओलं खोबरं आणि 2 भिजवलेल्या बेडगी मिरची. हे आपण एकदम बारीक पेस्ट करून घेऊया. फिश झालेले आहे. आता आपण हे वेगळ्या बाउलमध्ये काढून घेऊया आणि याच कढईत मी ग्रेव्हीसाठी फोडणी देणार आहे. आता याच कढईमध्ये मी तेल घालून घेणार आहे. फ्राय करताना आपण जिरा मोहरी घातली होती. यात आता आपण डायरेक्ट वाटण घालूया. ते मालवणी मसाला, लाल तिखट, थोडीशी हळद, कारण की आपण फिश मध्ये ऑलरेडी घातली आहे, आणि हा मालवणी फिश रस्सा मसाला थोडा घालणार आहे. त्यानंतर मसाला मी परतवून घेणार आहे. त्यानंतर हे वाटण घालणार आहे. आता वाटण चांगलं परतवून घेऊया. बघा, खूप छान स्मेल येत आहे. असं तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतवायचा आहे. त्यानंतर आपण हे फिश टाकून घेऊया. आता त्यांना चांगलं मिक्स करून घेऊ. आणि मग त्यात पाणी घालून घेऊया. यात पाणी घातलं आहे. मस्त उकळी येत आहे. आता त्यात थोडं कोथिंबीर आणि कढीपत्ता घालून देऊ. अगोदर आपण फिश मध्ये मीठ टाकलंय म्हणून जरा कमीच वापरा सार मध्ये. आता मी हे सर्व करून दाखवते. वाम फिश करी आपण राईस सोबत खाणार आहोत. तर मस्त प्लेट सजवून देते आणि छान अशी भाजीची मजा. बघा, आपण मस्त वाम सर्व करूया. आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर मला नवीन नवीन रेसिपी सुचवा आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझं नवीन चॅनल आहे, त्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करा. नक्की करा. मी असेच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. नक्की सपोर्ट करा. थँक्यू.